कोल्हापूरमधल्या गोकुळमध्ये वसुबारस साजरा केला जातोय आणि गोकुळमध्ये गाय वासराचं पूजन सुद्धा केलं जात आहे। मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। दृश्यांमध्ये आपण पाहतोय आणि आमदार सतेज पाटील सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्याच हस्ते वसुबारस पूजन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं आणि जाताना एक मकलाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे, त्यांनी कुटुंबासहित आणले। मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो, मी किपीपाडी आम्ही म्हातारी गेलो होतो। झालं काय, बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता। आणि नंतर त्याला विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं वाढदिवसाचं पत्र आम्हाला मिळालं, नाही तर मी दौराचा रद्द करायला लावला असता। कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठा नाही। तुम्ही एवढा उत्साही असताना साहेब 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 खरं तर जुलै महिन्यामध्ये हा विषय आला होता। त्यावेळी प्रोसिडिंगला विरोध झाला का नाही हा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला, मात्र कालचा असा असताना आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये 1 रुपया दरवाढ, गाईच्या दुधामध्ये 1 रुपया दरवाढ ही 1 ऑक्टोबर पासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो। त्याशिवाय 10 पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये संस्थेचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये 50 रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला। याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो।